नमस्कार, मी ओमप्रिया कौस्तुभ पंडित स्वागत करते आपलं केपी प्रोडक्ट्स कंपनीमध्ये। आपली कंपनी जवळपास 30 ते 40 प्रकारचे फूड प्रोसेसिंग मशिनरीज मॅन्युफॅक्चरिंग करते। चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ। आज केपी प्रोडक्ट्स कंपनीमध्ये या दोन मैत्रिणी आल्या आहेत, ज्या की सुनीता कुराडे आणि अनु भोसले आहेत। सुनीता कुराडे जवळपास 15 दिवसापासून आपल्या स्टाफच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या। त्यांनी शेवाई मशीनची इन्फॉर्मेशन घेतली होती आणि शेवाई मशीन बुकही केली होती। आज ते शेवाई मशीन बघण्यासाठी आल्या आहेत, त्यांच्या मैत्रिणीला सोबत घेऊन। इथे आल्यानंतर सुनीताताईंनी शेवाई मशीनबद्दल माहिती घेतली, शेवाई मशीन बघून घेतली, कारण त्यांनी फक्त ऑनलाईन व्हिडिओ बघून बुकिंग केली होती। म्हणून त्यांना मशीनचा आता डेमो पण देणार आहोत आपण। त्या अगोदर या ज्या अनु भोसले आहेत त्यांच्यासोबत आलेल्या, त्यांनी इथे आल्यानंतर आपली पापड मशीन बघितली आणि त्यांचं असं झालं की ही शेवाई मशीन घेते तर मी पापड मशीन घेईन। या दोघी मिळून बिझनेस करणार होत्या, दोघी मिळून शॉप टाकणार होत्या। मग त्यांची मैत्रीण शेवाई मशीन घेते तर अनु भोसलेनी इथे आल्यानंतर पापड मशीन बघितली, त्यांना ती आवडली ही, आणि त्यांचा असा विचार आला की आपली मैत्रीण शेवाई मशीन घेते तर सायमल्टेनियसली आपण पापड मशीन घेऊन दोघी सोबत बिझनेस करू शकतो। हा विचार करून त्यांनी पापड मशीनची इन्फॉर्मेशन घेतली। पहिले आपण त्यांना पापड मशीनची इन्फॉर्मेशन दिली। या मशीनमध्ये तुम्ही कोणते कोणते पापड बनवू शकतात, कसे बनवू शकतात, त्याचे आपण डेमो पण घेणार आहोत। ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसूनच येईल। आता पहिले सुनीताताईंनी जी शेवाई मशीन आपल्याकडे बुक केली होती, आता ते शेवाई मशीन घेऊन जाणार आहेत, तर त्याचा डेमो आपण त्यांना दाखवूयात, त्याची ट्रेनिंग वगैरे घेऊयात। आपल्या शेवाई मशीनमध्ये इतक्या फाईन शेवाया पाहून त्यांना खूप आवडलं की मी जे बुकिंग केली ते व्यर्थ नाही गेलेलं, असं त्यांना फील झालं। हा शेवाई मशीनचा डेमो झाल्यानंतर अनुताईंना पापड मशीन घ्यायची होती, म्हणून त्यांना पापड मशीनवरती पण डेमो पाहायचा होता। मग आपण त्यांना पापड मशीनवरचा डेमो दिला। त्यांनी स्वतःही पापड काढून बघितले, ट्रेनिंगही घेतली। आपल्या कंपनीमध्ये असं आहे की तुम्ही बुकिंग करण्याच्या अगोदर ट्रेनिंग पण घेऊ शकतात मशीनवरती। आपल्या क्लायंटने मशीनवरती डेमो आणि ट्रेनिंग झाल्यानंतरही मशीन बुक केली तरीही चालतं। केपी प्रोडक्ट्स अगोदर क्लायंटला डेमो देतो, ट्रेनिंग देतो, मशीन दाखवतो, मग क्लायंटला सांगतो तुम्हाला आवडली तर बुक करा, नाही आवडली तरी काही प्रॉब्लेम नाही। अनुताईची ट्रेनिंग झाली। ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की एवढी मोठी मशीन घेण्यासाठी माझं बजेट नाही आहे। केपी प्रोडक्ट्स तुम्हाला तिथेही हेल्प करेल जिथे तुम्हाला बिझनेस करायचे, तुम्हाला मशीनही आवडली आहे पण तुमचं बजेट नाही आहे, मग एवढी अमाऊंट आणणार कुठून? तर केपी प्रोडक्ट्स जे काही तुम्हाला बँकेतून लोन वगैरे मिळू शकतं त्यासाठीच तुम्हाला 100% हेल्प करेल। आपण हीच हेल्प अनु भोसले यांना केली। आता यांचं जवळपास 1 महिना ते 2 महिन्यामध्ये लोन होईल। लोन झाल्यानंतर त्या मशीन घेऊन जातील, त्यावेळेस मी नक्कीच त्यांच्यासोबत एक छोटासा व्हिडिओ परत एकदा बनवेल। आता ऐकूयात त्यांचं आपल्या मशीन संदर्भात आणि आपल्या कंपनी संदर्भातचा छोटासा रिव्ह्यू। आले मॅडम? आम्ही पुण्यावरून आलो, पिंपरी चिंचवडवरून का? अच्छा, आणि आता कोणती मशीन घेण्यासाठी आले? आम्हाला पापड मशीन आणि शेवयांची मशीन, ह्या 2 मशीन घ्यायच्या आहेत। पापड मशीन बघितली तुम्ही? बघितली। आपल्या पापड मशीन मध्ये कोणते कोणते प्रोडक्ट निघतात बघितले का? हो बघितले। सांगितले? हो सांगितले। कोणते कोणते निघतात? पापड आहे, भाकरीचं आहे, चपाती आहे आणि पाणीपुरीची पुऱ्या पण आहे। इतर मशीनच्या आणि आपल्या मशीनच्या ह्याच्यामध्ये काही फरक जाणवला का, बघितला का तुम्ही मार्केटमध्ये? हा बघितला, म्हणजे आम्ही स्वतःहून बघितल्यामुळे आम्हाला तो फरक जाणवला। जसं की म्हणजे आम्ही जे युट्यूबवर बघत होतो ते समक्ष बघितले, त्याच्यामुळे आम्हाला ते व्यवस्थित वाटलं। अच्छा, आता तुम्ही ह्याच्यामध्ये मशीन घेतल्यानंतर कोणता कोणता पापड काढणार आहेत? आम्ही उडदाचे, तांदळाचे, नाचणीचे, उपासाचे पापड काढू शकतो, असं म्हणजे प्रोडक्ट सगळे करू शकतो त्याच्यात। अच्छा, आणि कंपनीकडून रेसिपी बद्दल काही तुम्हाला सहकार्य वगैरे देण्यात येणार आहे, काही सांगितलंय? हो मॅडम म्हणलं की देण्यात येईल। काय सांगितलं? रेसिपी सांगतो म्हणल्या, तेव्हा आम्ही घेणार त्यांच्याकडून। कोणती? पापडाच्या पालक पापड सांगितले, टोमॅटो पापड सांगितले, काही ज्या आहेत त्या आम्ही घेऊ शकतो। बरोबर आहे, बरोबर आहे। अजून तुम्ही पुण्यावरून आले, बरोबर आहे? तर तुमच्या आजूबाजूला सुद्धा पापड बिझनेस आहे? नाही। ओके ओके। आता तुम्ही किती रुपये किलोनी काय वगैरे देणार मार्केटमध्ये हा पापड? मजुरीने देणार का हॉटेल लाईनला देणार, कसं काय? हॉटेल लाईनला हॉटेल लाईनला देणार आहेत का? अच्छा,
मग उडदाचाच पापड बनवणार आहे? हा, उडदाचा आणि इतरही बनवणार. अच्छा. हॉटेल लाईनच्या पापडची रेसिपी वेगळी असते सांगितलं का मॅडम? सांगितलं. काय त्याच्यात काय फरक असतो अजून नाही सांगितलेलं. साईज नुसार सांगितलं. Size मसाला नुसार. पापड जर घ्यायचा झाला हा. तर मोठा साईज, अच्छा आणि अच्छा. रेग्युलर म्हणलं तर घरगुती आहे. घरगुती आहे, बरोबर आहे. बाकी तुम्हाला कंपनीची आमच्या इथली सर्व्हिस कशी वाटली? खूप छान वाटतं. अच्छा. म्हणजे आम्ही पुण्यावरून आल्यासारखं आम्हाला म्हणजे थोडं मनाला समाधान झालं की काहीतरी आपण बघितलं. एवढ्या लांब आलो त्याचा काहीतरी फायदा हा, झाला. याच्यावरती आता आम्ही अभ्यास करणार अच्छा आणि मग म्हणजे यांनी तर शेवयाची घेतलीच आहे. अच्छा. शेवयाचा पण तुमचा डेमो झाला? हो, शेवयाची. शेवयाचा डेमो कसा वाटला तुम्हाला? खूप छान. अच्छा. आता ह्याच्यामध्ये दोन्ही साईजच्या शेवया निघतात, तुमच्या बारीक मधल्या सुद्धा निघतात, जाड मधल्या हो. सुद्धा निघतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शेवया मशीनला तुम्हाला मटेरियल प्रेस करायची गरज नाही. हा. आपोआप येतं हम्म. आणि थंड सुद्धा लवकर होतं. आणि आपल्या मशीनला पाणी वरतून भांड टाकायला पाणी नाही आहे आपल्या हा. मशीनला. ऑटोमॅटिक मोटर दिलेली आहे, पाणी आपोआप चालत राहणार नाही. तर इतर शेवया मशीनला ते हे दिलेलं असतं, काय भांड दिलेलं वरती पाणी टाकायला. ह्याला नाही आहे आपल्याला, मोटर आहे डायरेक्ट पाण्याची. बरोबर आहे. अजून काही दोन शब्द तुम्हाला आमच्या कंपनीबद्दल सांगायचे? हो, लवकरच आता निर्णय घेणार. चालेल चालेल. मग तुम्ही कसं कॅशने घेणार आहे का लोन आहे तुमचं? हा, कॅशने चालेल. कॅशनेच चालू आहे. मशीन कॅशने घेतल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला भविष्यात काही लोन वगैरे घ्यायचं असेल ह्या मशीन वरती तर मॅडमने त्या पण हो, हो, गोष्टी हो. सांगितल्या. चालेल चालेल. ठीक आहे. आता कंपनीत जाऊ आपण. बाकी मग इतर सगळ्या फॉर्मॅलिटीज आपण कंपनीत करू. आपलं नाव काय बोलले? माझं अनुराधा प्रफुल्ल भोसले. आणि तुमचं ताई? अच्छा, थँक्यू.